त्यांची दुर्मिळ मूर्त आहे. बघतो जेजूरला जेसीबी पण ठेवलेच असतात. India is not for beginners, guys. Look at the brand new invention. Wow. प्रति शिर्डीचं आमचं दर्शन झालंय. आता आम्ही चाललेलो आहोत मिनी शिर्डीला. गावांची डेव्हलप. You know she is doing स्वच्छ भारत अभियान. त्याच्यात माझा फोन होता, माझी पॉवर बँक, माझी चार्ज माझी इथं विसरली. परत 40 किलोमीटर परत रिटर्न जेजुरीला. Those are the rarest sunrise I get to watch in the morning. Oh my god, how beautiful it is, man. Wow, Bapale. परी ब्लॉग्स. येस, आता आम्ही चाललो आता आम्ही जेजूरला पोहोचू अर्ध्या तासात. सासवडला सकाळी 5ला उठून निघावला यावी. आल्यापासून गाडी नव्हती ती इथं उठली डायरेक्ट. कंटिन्यू राहा, दाखवते पुढे. सो वी आर फायनली रीच ॲट द लोकेशन. बघतो जेजूरला जेसीबी पण ठेवलेच असतात. जेजुरीचं काम चालू आहे पूर्ण. पायऱ्या वगैरे नवीन. हा, कन्स्ट्रक्शन चालू आहे. काही मंथ्स नंतर आल्यावर समजेल आपल्याला. नशीब 5 मिनिटं लवकर तर गाडी काय रिवर्स नाही लागलं. इथं बघा कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. इथून त्यांनी सर्व रोड बंद केले. सो आम्ही येण्याच्या रोडवरून आता चढायला लागेल. येस, अँड लुक ॲट दिस ब्रँड न्यू इन्व्हेन्शन. वाव. आणि आता तो त्याची हेल्प घेऊन बघा कसं तालपत्री अरेंज कर. भारी ना.
बाकीचं शौर्यावरती डॅडीचा खाणे. हा नवीन काम केलं ना ब्लॉग्स वगैरे. जस्ट पोचलो शिवराज धाबाजवळ लंच ब्रेक साठी. आणि हे बघा महाराजांची दुर्मिळ मूर्त आहे. फर्स्ट टाइम बघितली, एवढी सुंदर. वाव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि इवन आतमध्ये त्यांनी महाराजांनी जिंकलेल्या गडांबद्दल माहिती दिलेली आहे. लंच टाइम. आमचा सिस्टम हँग झालाय, अपडेटच नाही मारला. नंतर स्टोरी सांगते गाडीत बसल्यावर. आता जाऊ दे. परी बोलते परी. मी का बोलते ते गोंदली मामा ते तुमचे कोण काकूस का? हा, त्यांना फक्त विचार की. तर मग ती स्टोरी सांगायची राहिलेली. ॲक्च्युली काय झालं, ज्या दिवशी पायऱ्या उतरतो तेव्हा मध्ये ते फोटोग्राफर्स असतात ना, ते फेटा बिटा घालून ते तलवार देऊन असे पोजेस देऊन फोटो काढायला सांगतात ते. हां, सो मम्मा बोलली की ते फोटोज काढायचे आहे. तर काढले नंतर त्यांनी. ठीक आहे, काढून दिले. आणि नंतर मग समथिंग भरपूर पिक्स काढले वेगवेगळ्या पोजेसमध्ये. आणि शी वॉज लाईक हां ते किती फोटोज झाले, तर ते 8 पीसेस होते. ती बोलली हां 8चे 8 द्या. तर तिला वाटलं की ते व्हॉट्सअपला सेंड करते फोटोज. तर ॲक्च्युली ते कॉपीज देणार होते समथिंग 50 रुपीजला 1 कॉपी. तर ते कॉपीज घ्यायला लागली. तर हिने पैसे पे केले आणि ही खाली गेली. आणि नंतर थांबले तिथे कॉपीजसाठी. आणि एका कॉपीला 5 मिनिट्स लागणार होते. असे 8 कॉपीज होते. सो 8 कॉपीजला 40 मिनिट्स आम्हाला थांबायला लागलं.
ते पण झालं. 40 मिनिट्स आम्ही वेट करून ते कॉपीज पण घेतले. चल फाईन. आणि आलो खाली आलो. नियर बाय जेजुरी सोडली आणि फोन आला तिथून की तुमची पर्स असं पॉकेट बॅग आहे ना, फोन त्याच्यात माझा फोन होता, माझी पॉवर बँक, माझी चार्जर ही वाली इथं विसरली. आणि याचाच पहिला कॉन्टॅक्ट मध्ये याचाच पहिला नंबर होता, तर यालाच कॉल केला. नशीब का फोनला पासवर्ड नव्हता माझ्या, त्याने कॉल तरी केला. परत 40 किलोमीटर परत रिटर्न जेजुरीला जाऊन परत गड चढून त्याच्याकडची बॅग घेतली आणि आलो. त्याच्यात दिसते कोणाची मम्माची आहे, बरोबर का नाही? बिकॉज तिचा सिस्टमच हँग झालेला होता. अपडेट नाही मारला. परत पहिल्याच प्रकारानं बॅगे घेतलं शायनी मारा घेते नाव घेता वर्षी त्याने मला फोन केला, अरे काय तुमचा माणूस कोण होता? बोलतो थँक्यू नाही बोलला. बेकार. वाट लावली. यू नो शी इज डूइंग स्वच्छ भारत अभियान. सगळं जेजुरी आणि पक्षी झाडून काढलाय. भांग बघा, भांग भोजपुरी भांग. ऑरेंज असतं, येल्लो नाही. प्रति शिर्डीचं आमचं दर्शन झालंय. आता आम्ही चाललेलो आहोत मिनी शिर्डीला. गावांची डेव्हलप लोणावळा. Oi! सगळं देवांचं दर्शन झालं एकदम मस्त क्लायमेट मध्ये. आता घरी जायला निघलो, जस्ट कारल्याच्या बाहेर पडलो आणि हे बघा ही आमची शबरीमधीलच होती. चक्रीवादळ होता आता आला तो, त्याला राहत आला कोणी आठवण करले आयाच आला तुफान. लय बेकार.
repetitive. And just like that, it started getting much more prettier. It was kinda happy ending for me. Yay! Thanks for watching.